मित्रांनो, वीज बिल भरणं हे आपल्या सगळ्यांचं दर महिन्याचं काम आहे. पूर्वी आपल्याला वीज बिल भरायला मोठ्या रांगेत उभे राहायला लागायचे. आजही अनेक लोक वीज बिल भरणा केंद्रावर जाऊन तासनतास रांगेत उभे राहतात आणि आपला अमूल्य वेळ घालवून वीज बिल भरून येतात. परंतु आता तुम्ही महावितरणच्या म्हणजेच MSEBच्या अधिकृत वेबसाईटवरून घर बसल्या अत्यंत कमी वेळात आणि अत्यंत सुरक्षितपणे तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून काही मिनिटात तुमचं वीज बिल ऑनलाईन पद्धतीने भरू शकता आणि तुमचा अमूल्य वेळ वाचू शकता. नमस्कार, किरण दानावडे मराठी माहिती या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवरून वीज बिल ऑनलाईन कसे भरायचे आणि वीज बिल भरल्याची पावती कशी डाउनलोड करायची याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये असणाऱ्या कोणत्याही इंटरनेट ब्राउझरमध्ये गुगल वेबसाईट ओपन करायची आहे आणि गुगलच्या या सर्च बॉक्समध्ये महावितरण वेब सेल्फ सर्व्हिस असे टाइप करून सर्च करा. सर्च केल्यावर महावितरणची अधिकृत महाडिस्कॉम.in ही पहिली वेबसाईट येईल. त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असे वेबसाईटचे होम पेज ओपन होईल. या वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्या महावितरणच्या वेबसाईटच्या होम पेज वरती येऊ शकता. वेबसाईट ओपन झाल्यावर होम पेज वरच तुम्हाला डाव्या बाजूला या ठिकाणी व्ह्यू पे बिल असा एक ऑप्शन दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचंय. आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. तर या ठिकाणी कंझ्युमर नंबर या बॉक्स मध्ये तुमचा 12 अंकी कंझ्युमर नंबर म्हणजेच ग्राहक क्रमांक टाकायचा आहे. आता तुम्हाला वाटेल की हा कंझ्युमर नंबर कुठे मिळेल, तर मित्रांनो, तुमचं कोणतंही जुनं किंवा आता आलेलं लाईट बिल घ्या. त्यावर वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात कंझ्युमर नंबर किंवा ग्राहक क्रमांक म्हणून दिलेला असतो. तो 12 अंकी कंझ्युमर नंबर तिथून बघून इथे टाका. त्यानंतर खाली एक कॅप्चा कोड दिलेला असेल, म्हणजे तिथे जे काही आकडे किंवा अक्षरे दिसतील ते जसेच्या तसे या कॅप्चा बॉक्स मध्ये टाइप करा आणि या सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे एक छोटा टेबल ओपन होईल. या टेबल मध्ये तुम्ही टाकलेल्या कंझ्युमर नंबर म्हणजे ग्राहक क्रमांकाशी संबंधित माहिती तुम्हाला दिसेल. येथे तुम्हाला तुमचा 12 अंकी ग्राहक क्रमांक म्हणजेच कंझ्युमर नंबर दिसेल. हे कोणत्या महिन्याचे बिल आहे ते इथे दिसेल. तुम्हाला नेमकी किती रक्कम भरायची ती अमाऊंट इथे दिसेल आणि ड्यू डेट म्हणजे बिल भरण्याची शेवटची तारीख आहे ती सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता. तर आता तुम्हाला या मेक पेमेंट बटनावर क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर मेक पेमेंटचे मुख्य पेज ओपन होईल. इथे तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी चेक करायच्या आहेत. सर्वात आधी तुमचं नाव आणि तुमचा ग्राहक क्रमांक म्हणजेच कंझ्युमर नंबर बरोबर आहे की नाही ते एकदा नीट बघून घ्या. त्यानंतर तुम्हाला किती रक्कम भरायची तेवढीच रक्कम येथे दिसते ना याची खात्री करा. तसेच येथे तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर दिसेल, तो तपासा. जर तुम्हाला तो बदलायचा असेल किंवा नवीन नंबर द्यायचा असेल तर या ठिकाणी रजिस्टर अपडेट मोबाईल नंबर हा पर्याय असतो. त्यावर क्लिक करून तुम्ही नंबर देखील अपडेट करू शकता. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यास येथे पेमेंट करण्याच्या काही अटी दिलेल्या असतात, त्या एकदा वाचून घ्या आणि या आय अग्री टू द अबव कंडिशन्स फॉर ऑनलाईन पेमेंट या चेकबॉक्सला टिक करा आणि आता सगळी माहिती बरोबर आहे याची खात्री करा आणि स्क्रीनवर खाली उजव्या कोपऱ्यात असलेल्या पे नाव या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यावर गो ग्रीन साठी नोंदणी केल्यास पहिल्या वीज बिलावर 120 ची सवलत मिळेल असा एक पॉपअप मेसेज दिसेल. तर इथे ओके वर क्लिक करा. त्यानंतर इथे तुमच्या वीज बिलाची किती रकमेचे पेमेंट करायचे त्याचा एक पॉपअप मेसेज दिसेल. तर येथे तुम्हाला ओके वर क्लिक करायचे. आता तुमच्या समोर पेमेंट गेटवे पेज ओपन होईल. तुमच्या वीज बिलाचे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर पेमेंटचे विविध पर्याय दिसतील, जसे की इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि UPI. तुम्हाला ज्या पद्धतीने पेमेंट करायचे आहे तो पेमेंट ऑप्शन तुम्ही येथून सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला गुगल पे किंवा फोन पे अशा UPI पेमेंट मेथडने पेमेंट करायचे असेल तर येथे UPI ऑप्शन सिलेक्ट करा आणि सिलेक्ट वन या ड्रॉप डाऊन मेनूवर क्लिक करून येथे UPI QR हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्याखाली SBI ePay येथे टिक करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यावर येथे UPI QR या ऑप्शनला टिक करून पे नाव या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यावर स्क्रीनवर तुम्हाला QR कोड दिसेल. तर तुमच्या मोबाईल मधील कोणतेही UPI पेमेंट ऍप उदाहरणार्थ गुगल पे, फोन पे किंवा पेटीएम जे असेल ते उघडा आणि पेमेंट ऍप मधील स्कॅन ऑप्शनने स्क्रीनवर दिसणारा हा QR कोड स्कॅन करा. स्कॅन केल्यावर तुमच्या UPI ऍप मध्ये एक नोटिफिकेशन येईल आणि पेमेंटची रक्कम दिसेल ती कन्फर्म करा आणि तुमचा UPI पिन टाकून 5 मिनिटाच्या आत पेमेंट पूर्ण करा. तसेच पेमेंट पूर्ण होईपर्यंत म्हणजे ट्रान्झॅक्शन सक्सेसचा मेसेज येईपर्यंत ही ब्राउझर विंडो किंवा टॅब बंद करू नका किंवा बॅक बटन दाबू नका किंवा पेज रिफ्रेश देखील करू नका.
अन्यथा तुमचे ट्रान्झॅक्शन फेल होऊ शकते. एकदा का तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पेमेंट सक्सेसफुल सेंड केले की हे पेज आपोआप अपडेट होईल आणि तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला पेमेंट पूर्ण केल्याची पावती दाखवेल. तर पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करण्यासाठी या व्ह्यू रिसिप्ट वर क्लिक करा. तुम्ही तुमची पावती मराठी किंवा इंग्रजीत पाहू शकता. आता खाली स्क्रोल करून प्रिंट रिसिप्ट वर क्लिक करा. येथे डेस्टिनेशन यावर क्लिक करून सेव्ह ॲज पीडीएफ हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि सेव्ह ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटर मध्ये ही रिसिप्ट सेव्ह करून ठेवा. जर काही तांत्रिक कारणामुळे पैसे खात्यातून कट झाले आणि पावती जनरेट झाली नाही तर घाबरू नका. साधारणपणे 24 ते 48 तासांच्या आत रक्कम परत तुमच्या अकाउंटवर रिफंड होते किंवा पोर्टलवर अपडेट होते. तरी काही अडचण आल्यास तुम्ही MSEDCL च्या कस्टमर केअरशी संपर्क साधू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही अत्यंत सुरक्षितपणे आणि सोप्या पद्धतीने महावितरणच्या अधिकृत वेबसाईट वरून घर बसल्या तुमचं लाईट बिल भरू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या किरण धनावडे मराठी माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.